नमस्कार, सारिकास किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत अस्सल गावरान चवीचं मटण आणि चमचमीत रस्सा आणि लज्जतदार सुक्क मटण। या दोन्हीची परफेक्ट रेसिपी अगदी सोप्या पद्धतीने आज मी तुम्हाला दाखवणार आहे। तर गावरानी मटणचा रस्सा आणि सुक्क मटण बघून गावाकडची चवीची आठवण करून देणार ही जबरदस्त रेसिपी आहे। तर सुटलंय की नाही तुमच्या तोंडाला पाणी? चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर मी इथे घेतलेलं आहे मटण। तर मटणामध्ये ना नेहमी चरबी आणायची। त्या चरबीने मटणाच्या भाजीला चव पण खूप छान येते, तर्री पण येते आणि छान लागते। तर या मटणाला आता लावून घ्यायची हळद आणि मीठ। तर हळद मीठ लावून झालं की मग त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण मटणाला हळद आणि मीठ लागायला हवं। तर हे अशा पद्धतीने मिक्स करायचं आणि छान मिक्स करून झालं की मग त्याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवायचं। चला तर मग आता सूपची तयारी करूया। तर मी इथे लसूण, आलं आणि कोथिंबीर हे कुटून घेणार आहे। तर हे आपल्याला सूपमध्येच टाकायचं आहे। तर हे छान बारीक कुटून घ्यायचं आहे। बघा, कुटून टाकलेल्या मसाल्याची चव आणि मिक्सरमध्ये बारीक केलेल्याची चवमध्ये फरक असतो। तर मी हे छान कुटून घेतलेलं आहे। तर बघू शकता ते अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे। तर मटण शिजवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया। तर मी इथे 3 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर लागणार आहे तेजपत्ता, दालचिनी, लवंग, मिरे आणि वेलदोडे आणि 1 चक्री फूल घेतलेलं आहे। मसाले टाकल्याने खूप छान मटणाच्या सूपला चव येते। त्यानंतर मग ही इथे तर आपण आता लसूण, आलं आणि कोथिंबीर हे कुटून घेतलेलं आहे। चला तर मग आता मटणाला आपण फोडणी देऊ। मटण अगोदर शिजवून घेऊ। तर मी इथे 2 चमचे तेल टाकून घेते। अगदी तेल थोडंच घालायचं, नंतर आपण भाजीला तेल वापरतो म्हणून। तर मी यात खडे मसाले टाकून घेते। त्यानंतर टाकून घ्यायचे कांदे। आता हे छान लालसर होईपर्यंत आपल्याला कांदे भाजून घ्यायचे, तळून घ्यायचे। आता यात आपल्याला ही पेस्ट टाकून घ्यायची आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीरची। तर त्याला याचं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खडे मसाले आणि लसूण, आलं, हिरवी मिरची याची जी पेस्ट आहे, हिरवी मिरची नाही कोथिंबीर याची जी पेस्ट आहे हे टाकून जर मटण शिजवलं ना तर मटणाला एक वेगळीच चव येते। सूपला एक तेवढीच छान चव येते। सूपला चव आली म्हणजे भाजीला तर चव येणारच। म्हणून अशा पद्धतीने शिजवा, खूप छान लागेल। तर आता हे छान झालेलं आहे भाजून। तर यात आता मटण टाकून घेऊ। आता यालाही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। असं पिवळसर होत नाही तोपर्यंत याला परतवत राहू। आता मटण शिजवताना तुम्ही जेवढी मेहनत घेणार, जेवढं त्याला छान पद्धतीने शिजवणार तेवढेच ती भाजीला चव येईल, तेव्हाच ती भाजीला चव येईल। आता हे छान मिक्स करून झालेलं आहे। तर याला मी आता थोडा वेळ झाकून ठेवते आणि मग परत बघेल त्यात पाणी किती टाकायचं किती नाही ते। चला तर मग आता झाकून ठेवते। तर मी आता इथे झाकून ठेवते, 5 मिनिटं झाकून ठेवते, जास्त वेळ नाही। तर आता याला उघडून घेऊ। तर बघू शकता छान झालं आहे। तर याला छान चमच्याने असं हलवून घ्यायचं आहे, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स करून झालं की त्यात गरम पाणी टाकायचं आहे। तर मी किटलीत गरम पाणी करून ठेवलेलं होतं।
तर जेवढी तुम्हाला ग्रेव्ही हवी आहे तेवढं यात पाणी टाकून घ्यायचं आहे आणि त्याला छान उकळ येऊ द्यायची. त्याला छान उकळ आलेली आहे. आता याला झाकण लावून मीडियम फ्लेमवर 3 ते 4 शिट्टी करून घ्यायची आहे. चला तर आता बघूया की भाजीसाठी आपल्याला एक सुका मसाला बनवून घ्यायचा आहे. लवंग काय तर तिथे 5 लवंग टाकलेले आहेत. त्यानंतर इथे आहे 7 ते 8 मिरे. त्यानंतर दालचिनी. तर इथे धने टाकून घेते मी. तर 2 चमचे धने घेतलेले आहे. त्यानंतर मी इथे 2 चमचे तीळ घेतलेली आहे. 1 चमचा जिरं. तर हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे. तर कमी गॅसवर हे मसाले भाजून घ्या. ताजे मसाले कुटलेल्यांची चव ही फार वेगळी लागते आणि भाजीला चव पण तेवढी छान येते. तर आता हे छान भाजून घेऊ. मसाले जसे जसे भाजले जात आहेत ना तसं तसं खूप छान त्यांचा वास येतोय. आता हे मसाले भाजून झालेले आहेत. तर एका प्लेटमध्ये आता काढून घेतलेले आहेत. आता याला गार होऊ देऊ. तर तोपर्यंत आपण कांदे खोबरं भाजून घेऊ. तर मी आता खोबरं टाकून घेतलेलं आहे. तर साधारण हे 1 वाटी खोबरं आहे. तर खोबरं पण छान लालसर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर मी इथे 5 कांदे घेतलेले आहेत. तर 5 कांदे छान असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आणि त्यांना आपल्याला भाजून घ्यायचे. तर त्यावर मी आता अगोदर थोडं तेल टाकून घेते. 2 पळी एवढं तेल टाकून घेतलेलं आहे आणि त्याला छान असं भाजून घेणार आहे. छान लालसर होईपर्यंत भाजायचं. आता हे भाजून झाले. त्यात मी आता टाकून घेणार आहे लसूण आणि आलं आणि हिरवी मिरची. तर हे त्याच्यात परत अगदी थोडं भाजून घ्यायचं आहे. आता हे भाजून झालेलं आहे. तर मी याला एका प्लेटमध्ये काढून घेते. तर हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि हा मसाला आता आपल्याला गार होऊ द्यायचा आहे. चला आता मसाला गार होतोय तोपर्यंत मटण शिजलं आहे किंवा नाही ते आपण चेक करून घेऊ. तर सूप तर छान तयार झालं आहे. तर मटणही चेक करू. मटण तर शिजलेलंच आहे, बघू शकतात. मटणाला हात लावताच कळून जातं बऱ्यापैकी. तर चला मटणही शिजलं आहे. तर अगोदर आपण सुका मसाला बारीक करून घेऊ. कारण ओल्या कांदे वगैरे जे ओला मसाला असतो त्यात हे बारीक होणार नाही, म्हणून अगोदर याची पावडर करून घेऊ. तर आता ही पावडर करून झाली आहे. तर आता यात कांदे खोबरं जे आपण भाजून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. तर त्यात टाकायचं आहे 1 टमाटा. टमाटा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर तुम्ही स्किप केलं तरी चालेल. त्यानंतर त्यात टाकायची आहे कोथिंबीर. तर मसाला बारीक करताना थोडं पाणी टाकून घ्या अगोदरच, कारण मसाला बारीक करताना पाणी टाकावंच लागेल. तर आता छान बारीक होईल. तर मसालाही छान बारीक करून झालेला आहे. तर तुम्ही बघू शकता छान बारीक झाला आहे. तर मी इथं पितळाचं पातेलं घेतलेलं आहे. तर पितळाच्या पातेल्यातच मी नॉनव्हेजची भाजी बनवते. तर मी त्यात तेल टाकून घेते. तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाका. कोणाला तेल जास्त आवडत नाही, तर्री आवडत नाही, त्यांनी त्यांच्या हिशोबाने टाका. तर नॉनव्हेजच्या भाज्या असल्या म्हणजे थोडं तेल असलं की भाजी छान लागते. तर्री असली की तरच त्या भाजीला पण छान चव येते. तर ते तेल छान गरम झाले. त्यात मी सगळा मसाला टाकून घेतलेला आहे. त्याला छान व्यवस्थित तळून घ्यायचा आहे. तर मसाला मंद आचेवरच तळून घ्याल. तर मी ते मटणाचे पीसही काढून घेतलेले आहेत. त्यानंतर मसालाही छान तळला गेला आहे. तर त्यात लाल मिरची पावडर, धना मसाला, धना पावडर, त्यानंतर मसाला तुम्हाला हवे ते मसाले तुम्ही टाकून घ्याल तुमच्या आवडीनुसार. तर सर्व मसाले टाकून झालेले आहेत. आता हे पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर छान आता तेल सुटलं आहे, बघू शकतात. तर यातनं मी अर्ध्यापेक्षा कमी मसाला काढून घेणार आहे. तर तो मसाला आपल्याला सुक्कं मटण बनवण्यासाठी लागणार आहे. आता जो भाजीसाठी मसाला काढलेला आहे
तो मसाला तुम्ही डायरेक्ट सूपमध्ये टाकला आणि उकळवायला जरी ठेवली तरी चालेल. तर मी यात थोडं पाणी टाकलं आहे. ते पाणी म्हणजे मिक्सरच्या भांड्यात जो आपण मसाला बारीक केलेला होता ते भांडं तेवढं धुवून मी टाकलेलं आहे. आता मसाल्यावर थोडी झाकणी ठेवून फुल गॅसवर त्याला छान तेल आणून घ्यायचं आहे. तर बघू शकता तुम्ही मसाल्याला किती छान तेल सुटलेलं आहे. फुल गॅस ठेवायचा, लगेच कमी करायचा. छान तेल सुटतं मसाल्याला. आता मसाला छान तळून झाला आहे, छान तेल सुटले तर मी त्यात सूप टाकून घेतलेलं आहे. तुम्हाला जर खूप घट्ट वाटत असेल ग्रेव्ही तर तुम्ही त्यात अजून पाणी ॲड करून घ्याल, पण पाणी जे टाकणार ते गरमच टाका. तर हा इथं मी मटणाचा मसाला घेतलेला आहे. तर हा मसाला वरूनच टाकायचा. वरून असं ताजा मसाला टाकला की त्याची चव खूप छान येते. मसाला तळत असताना टाकण्याच्या ऐवजी सर्व भाजी तयार झाल्यानंतर उकळ आल्यानंतर हा मसाला तुम्ही टाका. भाजी खूप छान चव येते, पूर्ण मसाल्याची चव येते भाजीला. तर त्यानंतर मी इथे टाकून घेतलेलं आहे मीठ. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून भाजी उकळते तोवर आपण सुक्कं बनवून घेऊ. तर मसाला हा ऑलरेडी तळलेलाच होता. त्याला फक्त असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. अगदी थोडं पाणी टाकून किंवा सूप टाकून तुम्ही याला व्यवस्थित करून घ्याल. तर छान तळला गेला की त्यात मी आता हे जे मटण काढून ठेवलेलं होतं ते टाकून घेतलं. तर आता यावरूनही मी बिर्याणी मसाला टाकलेला आहे. आता बघा, सुक्कं मटण आणि भाजी दोघांच्या चवीत काहीतरी फरक असायलाच हवा ना, म्हणून मी यावर बिर्याणी मसाला घातलेला आहे. बिर्याणी मसाला टाकून सुक्कं मटण करून बघा, खूप छान लागतं. चव खूप छान लागते सुक्या मटणाची. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. तर मी आता याला झाकून देते अगदी 2 ते 3 मिनिटासाठी. बघून घ्या किती छान तेल सुटलेलं आहे. छान लटपट मसाला मटण तयार झालेला आहे. त्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकायची. पुन्हा एकदा त्याला असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कोथिंबीर शिवाय तर कुठलीही रेसिपी अपूर्ण आहे, हो की नाही. तर आता हे मटण मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर तुम्ही बघू शकतात की किती छान मटण दिसतंय आणि खूप छान खरंच तयार झालेलं आहे. खूप चविष्ट झालेलं आहे. बघू शकतात. फक्त सुक्कं मटण करत असताना तर तुम्ही एकदा मीठ चेक करून घ्या. मीठ व्यवस्थित असलं तरच ते खायला छान लागतं. तर भाजीला इकडे छान उकळ आलेली आहे. मस्त त्याला तेल सुटलेलं आहे. तर्रीदार मस्त मटणाचा रस्सा तयार झालेला आहे. तर आता इथे तयार झालेला आहे मस्त तर्रीदार झणझणीत गावरानी रस्सा. बघू शकतात किती छान घट्ट अशी भाजी तयार झालेली आहे. आणि त्यानंतर सुक्कं मटणही तसंच तयार झालेलं आहे. मस्त मसालेदार चटपटीत चविष्ट असं. माझ्या मते तुमचा गावरान मटण बनवण्याचा प्लॅन आता फिक्स झाला असेल, नाही का. मग काय, बनवा आणि कुटुंबाला खुश करा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आजची मटण रस्सा आणि सुक्कं मटण कसं वाटलं ते लाईक करून तुम्ही मला नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.